TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा माहोल चांगलाच तापलाय। कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनकडून नोटिसा दिल्या जाऊ लागल्यात, त्यामुळे एकंदरीत प्रचाराची दिशा बिघडली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच गावात आढळरावांचा प्रचार दौऱ्यात उपस्थित राहण्यापासून नोटीस देऊन परावृत्त करण्यात आलंय। यावर बोलताना डॉक्टर कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना चांगलं सुनावलंय। विरोधी उमेदवार खासदार असताना त्यांनी जे शिरूर तालुक्यातील करंदी गाव दत्तक घेतलं होतं, त्याच गावातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस देऊन दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जातोय। कारण आढळराव पाटील यांचा प्रचार दौरा त्या गावात येत असताना विरोधी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये म्हणून नोटीस दिल्या जात आहेत। मी देखील करंदी गावात प्रचारादरम्यान गेलो होतो, तेव्हा एका कार्यकर्त्याने मला प्रश्न विचारला होता। त्याच्या प्रश्नाचं उत्तर आणि त्याच्या शंकांचं निरसन होईल अशा पद्धतीने लोकशाही मार्गाने मी त्याचं समाधान केलं होतं। परंतु विरोधी उमेदवाराला कार्यकर्त्यांची भीती वाटायला लागली। जे करंदी गाव आपण दत्तक घेतले, त्याच दत्तक गावातील लोकांना अशा प्रकारे दडपशाही करून नोटिसा पाठवण्याची वेळ येत असेल तर त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलाय हे स्पष्टपणे दिसून येत आहे, असं मत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बोलताना व्यक्त केलंय। दरम्यान करंदी येथील माजी उपसरपंच बबन उर्फ बबलू ढोकले, जावेद इनामदार, योगेश ढोकले, सागर झेंडे यांना पोलिसांनी नोटीस करंदीत होणाऱ्या आढळराव पाटील यांच्या प्रचार दौऱ्यात उपस्थित राहू नये म्हणून परावृत्त केले। परंतु यावर वरील नोटीस मिळालेल्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्ही कोणतेही प्रश्न आढळराव यांना विचारणार नव्हतो किंवा ते आमच्या गावात येणार आहेत याची कोणतीही कल्पना नव्हती। याशिवाय अशा दडपशाहीच्या प्रकारामुळे आढळराव पाटील यांचा पराभव ठरलेला आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच TBP न्यूज चॅनलला YouTube